मित्रांनो नमस्कार. HBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर बघा मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जी आता 21 नोव्हेंबर 2011 रोजी होणार आहे, त्या अनुषंगाने पेपर क्रमांक 1 सामाजिक शास्त्र यावर आधारित काही प्रश्न भाग 1 आणि भाग 2 मध्ये बघितले. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा भाग 3 असणार आहे. भाग 1 आणि भाग 1 ज्या विद्यार्थी मित्रांनी बघितले नसतील त्यांनी ते 2 व्हिडिओ बघून घ्या. तर इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकावर आधारित हे प्रश्न असणार आहेत आणि सब्जेक्ट आहे मित्रांनो हिस्ट्री. ठीक आहे, तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. खालसा दलाची स्थापना कोणी केली होती? तर खालसा दलाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 2, दिन-ए-इलाही हा धर्म कोणी स्थापन केला होता? तर तो सम्राट अकबर यांनी स्थापन केला होता. प्रश्न क्रमांक 3, संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद कोणी केला होता? तर तो अनुवाद दारा शुकोह यांनी केला होता, जे की बादशाह शहाजहान यांचे थोरले मुलगे होते आणि औरंगजेबचे लहान भाऊ होते. तर बघा हा जो प्रश्न मित्रांनो दारा शुकोहवर आधारित, तर हा प्रश्न 2017च्या TET एक्झामला देखील विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या जमातीचे लोक 13व्या शतकात ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले? तर ते शान जमातीचे लोक होते. स्थानिक लोक त्यांना आहोम या नावाने संबोधत असत. प्रश्न क्रमांक 5, मुघलांविरुद्ध आहोम जमातीचे म्हणजेच शान जमातीचे लोक कोणाच्या नेतृत्वाखाली संघटित झाले होते? तर ते गदाधर सिंग यांच्या नेतृत्वाखाली संघटित झाले होते. प्रश्न क्रमांक 6, गोंडवन प्रदेशाची राणी कोण होती? तर गोंडवन प्रदेशाची राणी मित्रांनो राणी दुर्गावती ह्या होत्या. त्यांचा जन्म चंदेल राजपूत घराण्यात झाला होता. तर त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा अकबरांशी संघर्ष झाला होता. तर अकबराविरुद्ध लढताना त्यांनी प्राणार्पण केले होते, परंतु शरणागती पत्करली नव्हती. तर प्रश्न क्रमांक 7, मुघलांनी नगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला, त्यावेळी मुघलांविरुद्ध कोणी धैर्याने संघर्ष केला? तर चांद बीवी ह्या ज्या होत्या यांनी मुघलांविरुद्ध अतिशय धैर्याने संघर्ष केला होता आणि त्या नगरच्या हुसेन निजामशाह यांच्या कर्तबगार मुलगी होत्या. प्रश्न क्रमांक 8, विजयनगर राज्याची स्थापना केव्हा झाली? तर ती इसवी सन 1336ला झाली. प्रश्न क्रमांक 9, बहमनी राज्याची स्थापना केव्हा झाली होती? ती इसवी सन 1347ला झाली होती. प्रश्न क्रमांक 10, भक्ती चळवळीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला असे मानण्यात येते? तर तो दक्षिण भारतात झाला आहे असे मानण्यात येते. प्रश्न क्रमांक 11, दक्षिण भारतात कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या? तर त्या नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी दक्षिण भारतात उदयास आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 12, नायनार कशाचे भक्त होते? तर नायनार हे शिवभक्त होते. प्रश्न क्रमांक 13, आळवार हे कशाचे भक्त होते? तर ते विष्णू भक्त होते. प्रश्न क्रमांक 14, अर्धा भाग शिवचा आणि अर्धा भाग विष्णूचा या स्वरूपातील कोणत्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या? तर त्या हरिहर यांच्या मूर्ती होत्या. प्रश्न क्रमांक 15, भक्ती चळवळीतील विख्यात संत कोण? तर ते संत कबीर होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 16, दक्षिण भारतात भक्ती चळवळीचा पाया कोणी भक्कम केला होता? तर तो रामानुजन आणि इतर आचार्य यांनी हा भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला होता. प्रश्न क्रमांक 17, बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले? तर ते चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले होते. प्रश्न क्रमांक 18, आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार कोणी केला होता? तर आसाममध्ये शंकरदेव जे की चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने प्रभावित झाले होते, त्यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला होता. प्रश्न क्रमांक 19, गुजरातमधील प्रसिद्ध वैष्णव संत कोण? तर ते बघा नरसिंह मेहता हे गुजरातमधील प्रसिद्ध वैष्णव संत होते. प्रश्न क्रमांक 20, गुजराती भाषेचे आद्य कवी कोणास मानतात? तर ते संत नरसिंह मेहता यांनाच मानतात. प्रश्न क्रमांक 21, संत मीराबाई कोणत्या राजघराण्यातील होत्या? तर त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. प्रश्न क्रमांक 22, संत मीराबाईंनी कोणत्या भाषेत भक्ती रचना केल्या होत्या? तर त्या राजस्थानी व गुजराती भाषेत त्यांनी भक्ती रचना केल्या होत्या.
त्यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला आहे. प्रश्न क्रमांक 23, महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिलं आहे? तर त्यांनी सूरसागर या नावाचं काव्य लिहिलं आहे. प्रश्न क्रमांक 24, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर संत तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, काय कवी कैलास हे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे? तर बघा, महात्मा बसवेश्वर यांचं हे प्रसिद्ध वचन आहे, काय कवी कैलास. तर लिंगायत विचारधारेचा त्यांनी प्रसार केलेला आहे. काय कवी कैलास म्हणजे श्रम हाच कैलास होय. ठीक आहे, तर एखाद्या वेळेस याच्यावर आधारित प्रश्न आला तर हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26, महात्मा बसवेश्वर यांनी आपली शिकवण कोणत्या लोकभाषेत वचन साहित्याच्या माध्यमातून दिली? तर ती कन्नड भाषेत दिली आहे. प्रश्न क्रमांक 27, परमरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो मन्मथ स्वामी, जे की बसवेश्वरांचे अन्वयी होते, त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, परमरहस्य हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? तर ठीक आहे, हा आपला मराठी भाषेत आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 29, महानुभव पंथ कोणी स्थापन केला होता? तर तो चक्रधर स्वामी, जे की 13व्या शतकात त्यांनी महाराष्ट्रात हा महानुभव पंथ धर्म जो आहे महानुभव पंथ तो स्थापन केला होता. प्रश्न क्रमांक 30, चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? तर ते श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 31, महानुभव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते? तर बघा, रुद्रपूर नावाचं जे स्थान आहे मित्रांनो, ते महानुभव पंथाचे महत्त्वाचे स्थान आहे आणि ते विदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 32, महानुभव पंथाने संस्कृत ऐवजी कोणत्या भाषेला प्राधान्य दिलं होते? तर ते मराठी भाषेला दिलं होतं. प्रश्न क्रमांक 33, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो माईम भट्ट यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 34, धवळे ही रचना कोणाची आहे? तर ती आद्य मराठी कवयित्री महदंबा यांची आहे. प्रश्न क्रमांक 35, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ या रचना कोणाच्या आहेत? तर त्या केशवबास यांच्या आहेत. प्रश्न क्रमांक 36, वच्छहारण ही रचना कोणाची आहे? तर ती दामोदर पंडित यांची आहे. प्रश्न क्रमांक 37, शिशुपालवध ही रचना कोणाची? तर ती भास्कर भट बोरीकर यांची आहे. प्रश्न क्रमांक 38, रुक्मिणी स्वयंवर ही रचना कोणाची? तर ती नरेंद्र यांची आहे. प्रश्न क्रमांक 39, शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण होते? तर ते गुरु नानक हे होते. प्रश्न क्रमांक 40, गुरु नानकांच्या अनुयायांना काय म्हणतात? तर त्यांना शीख म्हणजे शिष्य असे म्हणतात. तर बघा, शिष्य म्हणजे शीख होय. प्रश्न क्रमांक 41, शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? तर तो गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे तो त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 42, शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले होते? तर ते 10 गुरु होते आणि 10वे जे होते ते गुरु गोविंद सिंग होते. प्रश्न क्रमांक 43, मोइनुद्दीन चिश्ती व शेख निजामुद्दीन औलिया कोणत्या पंथातील थोर संत होते? तर ते बघा, सुफी पंथ या पंथातील थोर संत होते. प्रश्न क्रमांक 44, युरोपातील लोकांना त्यांच्या शीर्षस्थानावरून काय म्हणत? तर त्यांना टोपकर असे म्हणत. प्रश्न क्रमांक 45, अनेक गावं मिळून डॅश बनत असे? तर अनेक गावं मिळून परगणा होत असे. प्रश्न क्रमांक 46, गावाला डॅश असेही म्हणतात? तर त्याला मौजा असे म्हणतात. ठीक आहे, आपण म्हणतो मौजे डॅश 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 त्याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 47, तर हा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला काय म्हणतात? तर त्याला कसबा म्हणतात. तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पेपर क्रमांक 2 जो की सायन्स आणि मॅथ्सवर आधारित जे प्रश्न आहेत त्याचा देखील संभाव्य प्रश्नांचा सराव घेत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद.